खरं तर गेले काही दिवस आपण सगळे शर्यती पाहत आहोत आणि अनेक ठिकाणी प्रत्येकाच्या मनात असणारे विचार, कमेंट्समध्ये असणारी ती मतं की बकासूरचा पराभव का होतोय. तर ज्यानं बैलगाडा शर्यत क्षेत्र 7 समुद्रापार पोहोचवलं असा तो कोहिनूर बकासूर. तो फायनलला नसला की फायनलच्या व्हिडिओला कमी, पण ज्याच्या गटात जास्त व्ह्यू येतात असा कोहिनूर बकासूर. लहान लेकरांना, माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ महान व्यक्तिमत्वांना बैलगाडा शर्यत क्षेत्राचा नाद लावणारा कोहिनूर बकासूर. गावठी असून पण कधीच कोणाला कमी न पडलेला कोहिनूर बकासूर. पैऱ्यासाठी महिने वाट बघायला लागते तो कोहिनूर म्हणजे बकासूर. कधी नवीन तर कधी जुन्या पैऱ्यात, पण त्या जोशात चारही खांदी उत्कृष्ट पद्धतीने धावणारा नंदी म्हणजे कोहिनूर बकासूर. तो जिंकला तर आनंद अश्रू आणि हारला तर नकळत रडू कोसळते असा सर्वांच्या लाडका, सर्वांच्या काळजाचा विषय म्हणजे कोहिनूर बकासूर. कमी काळात लाखो कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारा कोहिनूर म्हणजे बकासूर. गोट्यात कमी पण मैदानात जास्त धावणारा नंदी म्हणजे बकासूर. नव्या पैऱ्यात सगळ्यात जास्त शर्यती जिंकणारा कोहिनूर बकासूर. कमी पळणाऱ्याला पण सोबत घेऊन 1 नंबर करणारा, गुलाल घेणारा एकमेव नंदी म्हणजे बकासूर. ज्याच्या आजवर सगळ्यात जास्त ज्याची चित्र काढली गेली असतील किंवा आर्ट वर्क केला असेल किंवा त्याला अनेक विविध प्रकारे चाहते त्याचं वर्णन करतात असा कोहिनूर बकासूर. सोशल मीडियाचा बेताज बादशाह असणारा कोहिनूर बकासूर. ज्याच्यावर रोज कित्येक रील्स बनवून व्हायरल होतात असा रिअल स्टार म्हणजे बकासूर. झेंडा पंच मैदानात कुठं आहेत हे फक्त ज्याच्या नजरेवर कळते असा कोहिनूर बकासूर. शेवटच्या 200 फुटात अविश्वसनीय ओव्हरटेक करत विजय प्राप्त करणारा जादूगार म्हणजे बकासूर. संपूर्ण कारकिर्दीत गाडी बांधून पळणारा कोहिनूर बकासूर. मैदानात पळताना प्रेक्षक आणि कॅमेरा दोघांकडं बघत पळणारा कोहिनूर बकासूर. कित्येक वेळा त्याचे फोटोज व्हायरल होत असतात बघा. वेगवेगळ्या अँगलमध्ये त्याचे फोटो काढलेले असतात आणि त्याची नजर ही त्या कॅमेऱ्यामध्ये असते. म्हणजे त्या कॅमेऱ्याकडं पण बघायचं, त्या तासात ताळमेळ जुळवून जोडीदारासोबत पळायचं देखील आणि निकाल रेषेपर्यंत त्या पद्धतीत पळून जिंकायचं हे काही सोपं काम नाही. अनेकांना प्रेरणा देणारा ऊर्जास्त्रोत म्हणजे कोहिनूर बकासूर. कुठेही गेला तरी त्याच्या अवतीभोवती क्षणात चाहत्यांची गर्दी जमा होते असा कोहिनूर बकासूर. विविध क्षेत्रातील लोकांना बैलगाडा शर्यत पाहण्याचं वेड लावणारा कोहिनूर बकासूर. डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, मिलिटरी असतील, राजकारणी असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आज त्याच्यामुळं बैलगाडा शर्यत पाहतात ते, आणि हा एक चांगला भाग आहे. सगळ्यात जास्त वेळा हिंदकेसरी असणारा नंदी म्हणजे कोहिनूर बकासूर. सलग 2 दिवस पळून हिंदकेसरी मैदानात प्रथम क्रमांक पटकावणारा कोहिनूर बकासूर. निकाल रेषेवर गरुड झेप घेणारा कोहिनूर बकासूर. निकालाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा कोहिनूर बकासूर. 5-6 तासांचा प्रवास करून अनेक मैदानं गाजविणारा कोहिनूर म्हणजे बकासूर. ज्याचं नाव हॅशटॅग बनलंय असा कोहिनूर बकासूर. गुगलला देखील ज्याची दखल घ्यावी लागली असा कोहिनूर बकासूर. आज गुगलवर देखील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव म्हटलं की मोठा लक्ष आणि बकासूर या दोघांचा उल्लेख होतो. मोठ्या मैदानात पब्लिकने धावत कधी मैदानं तर कधी मनं जिंकणारा कोहिनूर बकासूर. जो हरला तर क्षणात मैदान मोकळं होतं, लाईव्हचे व्ह्यूज थेट कमी होऊन जातात असा कोहिनूर बकासूर. निर्विवाद वर्चस्व गेल्या कित्येक काही वर्षात ज्याच्यासाठी सर्वाधिक वेळा उच्चारला गेला असेल असा कोहिनूर म्हणजे बकासूर. फॉर्मात नसताना पण त्याला सोबत घेऊन 1 नंबर करणारा कोहिनूर बकासूर. पळाच्या जोरावर वेळ आणि खेळ बदलणारा जगज्जेता कोहिनूर बकासूर. त्याला भेटायला आलेल्यांना सहज भेटणारा असा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव
दशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर. ना भूतो ना भविष्यती असे खेळात विक्रम करणारा, अशी जगभर त्याची ख्याती असणारा, खेळाला लाभलेला कोहिनूर बकासूर. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की त्याचं हे वर्णन असं का केलं आणि हे एवढं सगळं का सांगितलं. तर कसं असतं, शर्यत आहे, हारजीत हा खेळाचा भाग आहे. पण जे कार्य बकासूरने गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे ते अतिशय असं एक्सप्रेसिव्ह आहे आणि सहज सोपं नाही आहे. त्याच्यामुळं संयम प्रेक्षकांचा देखील हवा. आपण आपली मतं मांडत असतो आणि ठीक आहे, शर्यत आहे, हारजीत आहे, खेळ आहे, होत असतं. पण हल्ली त्याचा पराभव हा जास्त चर्चेचा विषय का ठरतोय, कारण पराभव हा मैदानात अनेकांचा होतोय, अनेकांचा मैदानात पराभव होत असतो. पण मोजक्याच नंदींचा तो सोशल मीडियावरती हायलाईट केला जातो, कारण त्याचं कारण एकच आहे, त्याच्यामागे व्ह्यूज मिळतात. कारण आपले विचार चांगल्या पद्धतीने प्रत्येकानंच मांडले पाहिजेत. आणि कधी आज आता